आहे का कुठं मार्केटमध्ये अशी एखादी गोळी आहे आत्ता खाल्ली की चला आज रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठलाही जीवाणू विषाणू काही जवळ येणार नाही, असं काही आहे का? तुम्ही बाहुबलीची थाळी खाणं आणि तुमचा तो पेग सारख्या प्रमाणात येत असेल तर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. चांगला रोगप्रतिकारक शक्ती असणारा माणूस कोण आहे? मनुष्य जितका ओजस्वी तितकी त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली. फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं? रस धातूपासून शुक्र धातूपर्यंत सातही धातूंचं पोषण चांगल्या प्रकारे झाल्यानंतर निर्माण होणारं जे आहे ते ओज आहे. पण आरोग्याच्या बाबतीत बोलत असताना इम्युनिटी सारखं आपल्या कानावर येतात. पण ही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात कशी काळजी घेतली पाहिजे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणजे आहे का कुठं मार्केटमध्ये अशी एखादी गोळी आहे आत्ता खाल्ली की चला आज रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठलाही जीवाणू विषाणू काही जवळ येणार नाही, असं काही आहे का? तर रोगप्रतिकारक शक्ती हे तुमच्या काय म्हणू आपण ओव्हरऑल चांगली हेल्थ असेल हं. तर त्याचं काय म्हणू आपण सार म्हणून आपण चांगली रोगप्रतिकारक शक्ती असा विचार करायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये सुद्धा ओज नावाची जी संकल्पना सांगितली, जो मनुष्य जितका ओजस्वी तितकी त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली. पण हे ओज कसं तयार होतंय? तर ते 7 धातूंचं सार म्हणून ओज सांगितलं. रस धातूपासून शुक्र धातूपर्यंत 7ही धातूंचं पोषण चांगल्या प्रकारे झाल्यानंतर निर्माण होणारं जे आहे ते ओज आहे. तर मला वाटतं ह्याच्यातून ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की संपूर्ण आरोग्य छान आहे. तर त्याच्यातनं तुमची चांगली रोगप्रतिकारक शक्ती तयार होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. चांगलं अन्न तुम्ही घेताय, व्यायाम करताय, पाणी भरपूर पिताय, त्या बरोबरीनं तुम्हाला कोणतं व्यसन नाही, ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आता हे रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे, इम्युनिटी चांगली राहिली पाहिजे म्हणणाऱ्या पिढीला अलीकडं व्यसनांचंही तितकंच आकर्षण आहे. त्यांना मधून-अधून कधीतरी ड्रिंक्स घ्यायचा आहे, एखादी सिगारेट ओढायची आहे. ओढायचे. ठीक आहे. तर ह्याच्याने कशी तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील? म्हणजे स्मोकिंग हे तुमचं फुफ्फुसाचं आरोग्य तर बिघडवतंयच. पण तुमचं हायपरटेन्शन किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टींसाठीचा कॉज आहे. कॅन्सरसाठीचं ते कारण ठरू शकतं. इतकं सगळं आहे ना. असं असेल तर नाहीच एखादी सुद्धा सिगारेट ओढायला नाही पाहिजे मला तर वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही तुम्ही ड्रिंक्स घेता, त्याच्यातून जाणाऱ्या कॅलरीज ह्या बघायला पाहिजेत ना. म्हणजे तुम्ही बाहुबलीची थाळी खाणं आणि तुमचा तो पेग सारख्या प्रमाणात येत असेल, तर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे ना. फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं? तर हे सगळं पचवण्याचं काम यकृताचं आहे. तुम्ही त्याला इतकी कॅलरीज पाठवता, की ते साठवून ठेवायला लागतं आणि त्याचं आपण यकृताला सूज आली असं म्हणतो. ठीक आहे. आणि मग पुढे ते लिव्हर डॅमेज होण्यापर्यंत जातं. तर ही सगळी इम्युनिटी म्हणजे आपण काय म्हणू, एक म्हणजे थोडक्यात आपण सोप्या उदाहरणातनं ते स्पष्ट करतो, की हुशार विद्यार्थी म्हणजे काय असतं? हुशार विद्यार्थी परीक्षा आल्यावर 12-12 तास अभ्यास करत नाही. हुशार विद्यार्थी रोज 2 तास अभ्यास करत असतो. ठीक आहे. ह्या रोजच्या 2 तासांनी त्याला हुशार बनवलेलं असतं. तसं चांगला रोगप्रतिकारक शक्ती असणारा माणूस कोण आहे? जो रोज आरोग्यासंबंधीचे बेसिक जे रूल्स आहेत ना, वेळेवर खाणं, पाणी भरपूर पिणं, थोडासा व्यायाम करणं, चांगला आहार घेणं, कोणतंही व्यसन न करणं, ह्या गोष्टी सातत्यानं जो म्हणजे काय फॉलो करतो, तो मला वाटतं त्याची इम्युनिटी चांगली आहे, त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे.